महानगरपालिकेच्या कर मूल्य निर्धारक आणि संचालक विभागाला यंदा 700 कोटी मालमत्ता कर आणि 250 कोटी पाणीपट्टी अशी एकूण 950 कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट दिलं होतं। हे उद्दिष्ट गाठण्यासाठी यंदा प्रशासनानं पुन्हा एकदा कंबर कसली आहे। त्यासाठी कर वसुली विभागातून कंत्राटींना हद्दपार करून सेवेत कायम असलेल्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। यामध्ये 40 कर्मचारी वाढवण्यात आले। महानगरपालिका प्रशासनानं आर्थिक वर्ष 2024-25 साठी 500 कोटी रुपये कर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते। हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासकांनी सतत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या, तसेच प्रत्येकाला वसुलीचे नियोजन करून दिले होते। कॉर्पोरेट कार्यालयांप्रमाणे अत्याधुनिक यंत्रणेसह स्वतंत्र विभाग तयार करून कर्मचारी टू कर्मचारी पाठपुरवठा घेण्यात आलाय। एवढे करूनही मार्च अखेरपर्यंत कर वसुलीचा आकडा 200 कोटींच्या वरही पोहोचला नाहीये। त्यामुळे नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्रशासकांनी संपूर्ण कर वसुली विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली। त्यानंतर उपायुक्त विकास नवाळे यांच्याकडून कर मूल्य निर्धारक आणि संकलक विभाग सोपवला गेला। कंत्राटी एजन्सीजकडून घेतलेले सुमारे 130 कर वसुली कर्मचाऱ्यांचेही काम थांबवले। त्यानंतर आता मनपामधील कायम सेवेत असलेल्या 40 कर्मचाऱ्यांना कर वसुलीसाठी नेमण्यात आला आहे। हे कर्मचारी शहरातील 10 विविध झोन कार्यालयांमध्ये नेमण्यात आले आहेत। यातील एका कर्मचाऱ्यांना सुमारे 2 ते 3 हजार मालमत्तांचा कर वसुलीचं टार्गेट दिलंय।